नांदेड जिल्ह्यातील शिराडोन येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची विटंबना झाल्याने लोहारा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेल्या श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा लोहारा शहरासह जेवळी गावात तीव्र निषेध करण्यात आला आहे. या निषेधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह आदी पक्षाच्या वतीने लोहारा तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे. पाहूया निषेधार्थ उमटलेल्या प्रतिक्रिया लोहारा टाइम्सवर. नांदेड जिल्ह्यामध्ये जे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यासाठी लोहारा शहरातील तालुक्यातील सर्व जाती धर्माचे नागरिक येऊन निषेध करत आहोत. ज्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्त्री पुरुष अन्य जातींना एकत्र घेऊन मानवता हा धर्म शिकवला, अशा महान पुरुषाची विटंबना करणे म्हणजेच खरंच घोर असा अपमान त्यांचा नाही, अवमान तर ह्या सर्व नागरिकांचा आहे, भारतीयांचा आहे. याचा विचार करणं आवश्यक आहे आणि जे कोणी हे कृत्य केलं त्यांना दंड करायला पाहिजे. यापुढे असे निषेध असं व्हायला नाही पाहिजे. धन्यवाद. शिराडोन येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. ज्यांनी या महामानवाची या महात्म्याची पुतळ्याची विटंबना केली अशा समाजकंटकावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये समाज बांधवाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. नांदेड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली त्या निषेधार्थ आम्ही या सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत. आणि आपण पाहता की सर्व पक्षाची लोक, सर्व जाती धर्माची लोक आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. निषेध एवढ्यासाठीच नोंदवला की काही समाजकंटक असे कृत्य करतात आणि समाजामध्ये फूट पाडण्याचं काम हे लोक करत असतात. वास्तविक त्यांचं काय देणं घेणं आहे मला माहिती नाही. त्यांनी विरोध जर महात्मा बसवेश्वरांचा केला असता तर त्याने ठामपणे सांगितलं असतं की ह्या विचाराशी आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून आम्ही विटंबना केलेली आहे. पण ते लोक पुढे येत नाहीत. बाबासाहेबांची विटंबना करतात, ही लोक शिवाजी महाराजांची विटंबना करतात, ही लोक महात्मा गांधींची विटंबना करतात, ही लोक सर्वांचीच विटंबना करतात. पण त्यांना नेमकं काय पाहिजे असतं तर त्यांना फक्त या समाजामध्ये फूट पाडायची आहे आणि एकत्र राहू द्यायचं नाही आहे. म्हणून निषेध आम्ही नोंदवत आहोत. आणि हे निषेध नोंदवत असताना सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा गोष्टी घडू देऊ नये. आपण आता CCTVच्या माध्यमातून आपण पाहत असता सगळीकडे सक्तीचं करत आहात. सगळ्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी CCTV लावण्याचं पण शोध घ्या आणि त्यांना अशी शिक्षा द्या की पुन्हाही असं कुणी धाडस करू नये. एवढंच सांगून मी हे निषेध नोंदवत आहे. शिराडोन येथे ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना झालेली आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आज निषेधाचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही तहसीलमध्ये आलो होतो. महात्मा बसवेश्वर हे या देशातला पहिलं लोकशाहीची स्थापना करणारा, अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची मुळं रुजवणारा एक महात्मा होता. 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह लावून त्यांनी सामाजिक कामाची जी सुरुवात केली होती आणि त्यांच्या अशा पुरोगामी विचाराच्या माणसाची विटंबना होते. आणि या सरकारच्या काळामध्ये अशा पुरोगामी विचाराच्या प्रतिमेची विटंबना तर होतेच. अगदी महात्मा गांधीला आधी गोळ्या घालायची त्यांची प्रवृत्ती आहे. आणि अशा महामानवाच्या विचारानं चालणाऱ्या माणसाचे खूनसुद्धा करण्यापर्यंत त्यांची लोकं गेलेली आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्ती वाढू नये, त्यांच्यावर आळा बसला पाहिजे. नुसतंच त्या गुन्हेगारावर शिक्षा नाही तर त्या गुन्हेगाराच्या मागे जे हात आहेत, त्यांच्या मागे जी यंत्रणा आहे त्यांचाही शोध घेतला जावा आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलो. शतकामध्ये या देशात समतेचं बीजारोपण करणारे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना नुकतीच नांदेड जिल्ह्यातल्या शिराडोन येथे घडली. वास्तविक पाहता या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं की नाही हा असा आम्हाला प्रश्न पडतो आहे.
कारण ज्या ज्या महापुरुषांनी मानवमुक्तीसाठी लढा दिला, ज्यांनी समतेसाठी लढा दिला, नेमकं त्याच महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना या महाराष्ट्रामध्ये का होते? खरं तर हा संशोधनाचा विषय आहे. शासनाला आमची नम्रतेची विनंती आहे, अशा जातीवादी विखारी मानसिकतेच्या लोकांना पकडून त्यांना कठोर शासन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. या घटनेचा आम्ही लोहारा तालुका काँग्रेस व सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी आपण महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी जमलो. वास्तविक पाहिलं असताना महात्मा बसवेश्वर हे महात्मा म्हणत असताना मला एका गोष्टीची आठवण होते की आजपर्यंत मी फक्त 4 महात्म्यांचे नावं आहेत. ते चार महात्मे म्हणजे महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाचा महात्मा गांधी आणि चौथ्या क्रमांकाचा महात्मा फुले. हे 4. याच्यानंतर विचार करतो की 5वा सुद्धा 4 विचारसरणीचा असताना यांना महात्मा कसं म्हटलं नाही. म्हणून मी विचार करत असताना एक ज्ञानी लोकांकडे मी याची चौकशी केली असताना यांना महात्मा पदवी न देता भारतरत्न अशा प्रकारची पदवी देण्यात आली. आणि ही पदवी का मिळाली याचा जर विचार केला तर या 4 महात्मे आणि 1 भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर त्यांचे सगळे विचार उच्च नीच हा त्यांच्याकडे भेदभाव नव्हता, जातीभेद नव्हता आणि सर्व मानवता एक आहे या दृष्टिकोनातून या दृष्टीने चालत असून त्याप्रमाणे त्यांनी कृतीत आणलं म्हणून त्यांना महात्मा म्हणून हे संबोधलं गेलं. आणि या अशा महात्मा लोकांचं आज आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला महात्मा म्हणून त्यांना जर पदवी मिळाली असेल किंवा भारतरत्न पदवी मिळाली असेल, अशा व्यक्तीची विटंबना करणे हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे. अभ्यास करत असताना आपण महात्मा बसवेश्वराविषयी जर विचार केला तर पारतंत्र्यामध्ये असून हुकुमशाहीमध्ये असताना महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी खऱ्या लोकशाहीची नांदी सुरुवात केली. अशा व्यक्तीची विटंबना करणारे किंवा करविणारे खऱ्या अर्थाने विटंबना करणारे हे कुठंतरी दावडेबिवडे असतात, पण तो करविणारे हे हुशार असतात. आणि यांच्याबद्दल खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे आणि अशा देशद्रोही आणि मानवतावादी द्रोह करणाऱ्या लोकांचा अगोदर निषेध केला पाहिजे. वास्तविक पाहता असता महात्मा बसवेश्वरांची विटंबना म्हणजेच आम्हा सर्व मानव जातीची विटंबना आहे. त्याच्यामध्ये जात नाही, भेद नाही, कसल्याही प्रकारचा भेदभाव नसलेला अशा विचारसरणीच्या माणसाची विटंबना करणे म्हणजे अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून आपण या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं त्यांचा अशा कृत्य करणाऱ्या लोकांचा निषेध करत आहोत. या निषेध प्रसंगी काँग्रेसचे श्यामसुंदर तोरखडे, ज्येष्ठ नागना वकील केशव सर्वदे, नगरसेवक जालिंदर कोकणे, ॲडव्होकेट सयाजी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे हरी लोखंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश होनराव भगवान मक्तेदार, गुंडू भुजबळ, बाबासाहेब जाधव, दीपक मुळे, इस्माईल मुल्ला, बसवराज माधवराव पाटील सह सर्व स्तरातील सर्व पक्षीय समाजबांधव मोठ्या संख्येत या प्रसंगी उपस्थित होते. तर जेवळी गावामध्ये देखील या निषेधार्थ गावबंदची हाक देत निषेध नोंदवण्यात आलं आणि पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी श्यामसुंदर तोरखडे, गणेश कारभारी, मत्तेश्वर ढोबळे, धरणे सागर, धनराज बिराजदार यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
पाहूया जेवळी गावात या निषेधार्थ उमटलेल्या प्रतिक्रिया. पाहत राहा लोहारा टाइम्सवर. आम्ही काल म्हणून उभं राहू आणि यापुढे शासनाला सुद्धा विनंती आहे, तात्काळ जर याच्यावरती कारवाई करण्यात नाही आली तर जवळच आष्टा म्हणून हायवे आहे आमचा, तो पूर्णतः बंद करण्यात येईल. यांची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.